नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव आहे हर्ष आहे. तर पुन्हा एकदा आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. मी औरंगाबादला आलेलो आहे मामा मावशीकडे. तर आज चाललो मी जरा मामासोबत तिची गाडी सर्व्हिस करायची आहे. आता बोलला चल सर्व्हिस सेंटरला जाऊन येऊ. ठीक आहे, एक ब्लॉग पण काढू आपण. तर सर्व्हिस मला नाही माहिती गाडीची कशी करतात. मी पण आत्ताच गाडी घेतली, पण मला माहितीच नाही गाडीची सर्व्हिस कशी करतात. मग आपण आता बघू आणि आपण करू मला गेल्यावर करू सर्व्हिस. तर चला गाडीची सर्व्हिस पण करू. आणि तो बोलला संध्याकाळी कुठे बाहेर पण जाऊ, नाही तर आता कुठे बाहेर जाऊन येऊ. तर चला, तर ऊन खूप आहे, तुम्ही बघू शकता तिथे लांब जाम गरमी आहे. तरी पण जाऊ एक गाडीची सर्व्हिस करून येऊ आणि बघू पुढे काम. चल तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो, तुम्ही बघू शकतात. कुठे जायचंय? गाडी सर्व्हिस बघा, गाडी बघा फुल मेंटेन ठेवली आपल्या भावाने. चला पुढे गेल्यावर आपण भेटू. अरे गाईस, आता गाडीची सर्व्हिसिंग आज तर नाही होणार आहे, कारण की तो बोलतो आता गाडी दिली तर डायरेक्ट उद्या भेटेल, पण उद्या गाडी आणायला कोणच नाही. म्हणून आज गाडीची सर्व्हिसिंग नाही होणार आहे. बघा, आम्हाला पण इथं आल्यावर समजलं आज गाडीची सर्व्हिसिंग नाही होणार आहे. ते तो बोलतो आता तू टाकल्या डायरेक्ट तुला उद्या गाडी भेटणार, पण उद्या मामा जॉबवर आहे आणि गाडी आणायला पण कोण नाही. आज टाकणार तर नाही सर्व्हिसिंगला. तर बघू आता पुढे गेलं आज काय होतं. हा ब्लॉग असाच कंटिन्यू करत राहू आपण. बघूया, चला पुढे जाऊन बघूया. तर गाईस, आता आम्ही शोरूममध्ये निघालो आहे. तर गाडी काय सर्व्हिसिंगला होणार तर नाही. ते बोलतात आज गाडी दिली तर उद्या भेटणार. तर आता आम्ही चाललो आहे वडापाव खायला. अक्षयपूरचा वडापाव, मामाचा वडापाव खायला चाललोय. पाटील मामाचा वडापाव खायला चाललोय. खूप म्हणजे फेमस वडापाव आहे औरंगाबादचा. तर चला तिथे गेल्यावर बघूया वडापाव कसा काय आणि किती रुपयाला भेटतो. तर गाईस, फायनली पोचलोय पाटील मामा वडापावची. इथे तुम्ही बघू शकतात पाटील मामा वडापाव, फुल फेमस वडापाव आहे. तर बघूया आता कसा काय वडापाव लागतो काय नाही, तुम्ही बघू शकतात पाटील मामा वडापाव. तर चला पुढे जाऊन भेटू. गाईस, वडापाव आलेला आहे, तुम्ही बघू शकतात वडापाव आलेला आहे. तर चला वडापाव खाल्ल्याच्या नंतर भेटू कसा काय वडापाव. तर गाईस, तुम्ही बघू शकतात वडापाव एक नंबर आहे. तर ते म्हणतात ना छोटा पॅकेट पडाला, मला तसा हा वडापाव आहे. छोटा आहे, एक नंबर आहे. तर बघूया, टेस्ट एक नंबर आहे. अजून काय विचार असेल तर, नाहीतर एक बस झाला एका याच्यात माझं मन झालं. गाईस, आता आम्ही आलो आहे ज्यूस प्यायला. तुम्ही बघू शकतात ज्यूस प्यायला आलो आहे, ज्यूस. तर चला ज्यूस पिताना भेटूया. कोणता ज्यूस? तर गाईस, ज्यूस आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. मिक्स ज्यूस घेतला आहे दोघांनी पण. चला ज्यूस पिला आहे. तर गाईस, आता ज्यूस पिऊन झालेलं आहे आमचं. तर हे बघा, आता आम्ही निघालेलो आहे. ज्यूस पिऊन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे मठात चाललो आहे. तर चला डायरेक्ट मठात गेल्यावर भेटू. तर गाईस, आता मठात आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात स्वामी समर्थांचा मठ आहे. आता मठात आलो. तर चला मठात गेल्यावर भेटू. तर गाईस, तुम्ही बघू शकतात इथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे. तर आपण लांबूनच बघा, आपण लांबूनच बाहेर पडलेलो आहे, कारण की तिथे काही प्रोग्राम चालू होता. मी 2 मिनटं बसलो आणि लांबून बाहेर पडलो. तर तुम्ही बघू शकतात लांबूनच बाहेर पडलो. तर बघा, इकडनं एंट्री आहे. तर चला लांबून पाया पडून झालो आहे. तर आम्ही दुकानात थांबलेलो आहे. आम्ही काय घेतो आहे काय माहिती आहे, मला पण नाही माहीत. काय घेतो आहे, काय घ्यायचं आहे. तर चला ह्या सगळं तिथं काहीतरी सामान कधी घेतो आहे. सामान आता घेऊन त्याला पुढे जाऊन घेतो. आता पुढे काय जायचं, आजचा ब्लॉग काय आहे मलाच नाही माहीत. तर पहिले आपण काही शोरूमला गेलो. शोरूमला नाही बोलले, वडापाव खायला गेलो. मग नंतर वडापाव खाऊन झालं, ज्यूस प्यायला गेलो. ज्यूस पिल्यानंतर मठात
तर हा ब्लॉग कसा काय झाला आहे मला नाही माहीत, काहीच नाही माहीत कसा काय ब्लॉग आहे. तर चला हा ब्लॉग मी आता एंड तर नाही करणार, हा चालू असतो मी बघू दुपारी संध्याकाळी कुठे गेलो तर गेलो, नाहीतर मी संध्याकाळी रात्री एंड करून टाकतो. आता आम्ही मेडिकलमध्ये थांबलेलो तर तुम्ही बघू शकतात, मेडिकलमध्ये थांबलेलो आहे. आपल्या भावाला बरं नाही तर तो गोळ्या बिळ्या घ्यायला थांबलेला आहे. तर मी म्हणजे ब्लॉग्स कसे बनवले ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला एवढं काय माहिती नाही ब्लॉग कसे काय बनवायचे. तर माझ्या मागच्या ब्लॉगला आहे ना 2 कॉपीराईट आलेले, तिथे आपले कॉपीराईट काढले. कॉपीराईट बोलतात कॉपीराईट ते सॉन्गमुळे आलेले, तर बघूया सॉन्गमुळे कॉपीराईट आले तर आपण प्रयत्न करू ते म्हणजे बिना कॉपीराईटवाले सॉन्ग टाकण्याचा प्रयत्न करूया, कारण की मला माहीत नाही कुठच्या सॉन्गला कॉपीराईट आहे कुठच्या नाही. तर बघू माझा हा ब्लॉग कसा काय होईल. तर मी आता इथून पुढे लवकर प्रयत्न करणार कसे असे ब्लॉग टाकायचे, कारण की बघू ब्लॉग टाकणे आपले क्षेत्र लवकर वाढतो. हे बघा गोळ्या बिळ्या घेऊन झालेला आहे फुल. तर चला पुढून एक सामान घ्यायचं तिथे जाऊन आता आम्ही सोडा हां तर काही आता आम्ही आलो आहे सोडा प्यायला. तुम्ही बघू शकतात सोडा बिडा प्यायला आलेलो आहे. तर कुठचा सोडा मागवला आहे? मँगो सोडा मागवला आहे. मँगो सोडा बिडा मँगो सोडा. तर चला सोडा पिऊया. तरी पुसलोय तुम्ही बघू शकता, खूप ऊन आहे बाहेर, खूप म्हणजे खूपच ऊन आहे. तर आता मस्त फ्रेश बघू शकता. अवतार कसा झालाय तर खूप ऊन आहे. तर काका बघू शकतात. तर गाईज तुम्ही बघू शकतात आता पाऊस आलेला आहे. आता मी तिकडनं फ्रेश होऊन डायरेक्ट मावशीकडे आलेलो, तेव्हा काय शूट नाही घेतलं. तर आता वाजले 4 आणि आता बघू शकता तुम्ही वादळ आलेलं आहे, म्हणजे हवा खूप सारी सुटलेली आणि पाऊस पडतोय. असे थेंबे बघू शकतात. खूप पाऊस आला आणि भारी वातावरण झालं आणि खूप मस्त वाटतंय. फुल पाऊस पडला, फुल थंड झालं. एवढ्या वेळापासून खूप गरम होत होतं, तर खूप आता भारी वाटतंय. तर चला पावसाचा असंच आनंद घेऊ आणि पुढे घेऊ. तर मित्रांनो आता दुपारनंतर आता बाहेर निघालोय. तर आलेला आहे आशू घ्यायला आलेला आहे. जायचंय कुठे रे? चला आता बघू कुठे नेतोय आपला भाऊ, आपल्याला काय माहित. तुम्ही बघू शकतात. तर गाईस आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला. बघू शकतात पाणीपुरी. आशू पाणीपुरी खायला आलोय. तर चला बघूया. सकाळीचं आपण खूप खाल्लंय, आता पाणीपुरी पण टेस्ट करून बघू कशी आहे. बघू शकतात टिक्का मॅन तर चला मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे. तर झाला आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. फुल ब्लॉग माहिती नाही कसा झाला आहे, पण कसा झाला असेल तर ॲडजस्ट करा. तर चला भेटूया नवीन एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि पुढचा ब्लॉग लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करतो. इथं तसं मी काय फिरत नाही, तर तरी पण कुठे गेलो तर मी ब्लॉग शूट करेलच. तर चला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग मला कसा आहे आणि कसा नाही, आणि काय चुकलं ते पण कमेंट करून सांगा. चला बाय. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है. बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता.